येणार स्पर्धा आली। स्पर्धेचा पहिला दिवस अत्यंत रंगतदार मोरवरती येऊन पार पडतोय आणि या ठिकाणी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून टीम गुलमोहर बोत्रेवाडी या संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात येते, कारण आपण गार्ड मैदानाच्या आतमध्ये चेंज करत असताना त्यामुळे आपल्याला 2 धावांच्या साठी पेनलाइज केले गेले। याची नोंद टीम गुलमोहर बोत्रेवाडी या संघाच्या कर्णधारांनी घ्यायची आहे। 2 धावा धावपटलावरती आपण मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर केले गेलेत। दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय, रंगतोय। रंगाचा बेरंग मात्र या मैदानामध्ये प्रत्येक जण करतोय, कधी गोलंदाज करतोय, कधी फलंदाज करतोय, कधी क्षेत्ररक्षक करतोय, कारण ही स्पर्धा मानाची आहे। मानाची स्पर्धा असल्यामुळे प्रत्येक जण या स्पर्धेतील मानाचा करंडक उचलण्यासाठी स्वतःकडे असलेले सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करतोय। दर्जेदार ही स्पर्धा होते। मॅच ऑन, गेम ऑन, टाइम ऑन। पंचांचा ग्रीन सिग्नल, एकदा जोरदार टाळ्या। मानाचा चषक, पहिला चेंडू क्रिकेटचा पुस्तकी फटका कव्हरच्या डोक्यावरून येतोय बिग 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 आउट ऑफ द पार्क इनटू द फॅन्स। षटकार किरण ऑफ द मार्क, पहिला चेंडू आणि येतोय खणखणीत षटकार। 6 धावांनी सुरुवात होते संघाची। काय सुरुवात झाली आहे, मी बोललो होतो आजच्या दिवसभराच्या सत्रामध्ये जो हायेस्ट स्कोर उभा केला होता तोच हा गुलमोहर बोत्रेवाडी संघ। नावात देखील गुलमोहर आणि खेळात देखील 6 धावाने लावले आहे संघाला मोहर। या वेळेला आणखीन एक एक्स्ट्रा कव्हर रिजन, आता मात्र वॅकंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय। इकडे मात्र लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक वेगाने येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, एक मोठा फटका, त्याच्यानंतर अलॉंग द कार्पेट चेंडू इनफिल्ड कव्हर केला। आपण पाहिलं मिड ऑफ द क्षेत्ररक्षक वेगानेला कलेक्शन केला तोपर्यंत 2 धावांनी धावफलक आता मात्र 8 आकड्यावरती येऊन पोहोचले गेले। धावसंख्या पोहोचल्या 8 आकड्यावरती। दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत। यावेळेस आडव्या बॅटने खेळून घेतला आहे, चांगले फेकी, परंतु थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतंय। 1 धाव इथे प्राप्त होते। या 1 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे 9 आकड्यावरती। धावसंख्या 9 आकड्यावरती आली आहे। आपण पाहतोय ही भव्य दिवस स्पर्धा। आपले कृणाल सर सातत्याने या स्पर्धेसाठी टेक्निकल काम ओम साई MTC यांच्या माध्यमातून त्यांचं आपल्या जर आठवड्यात राहिलेलं असतं तेच आज देखील आपल्याशी जोडले गेलेत आणि समालोचन क्षेत्रामधून पाठीमागून गुड थॉट्स म्हणजे चांगले विचार आमच्याशी शेअर करतायत। नक्कीच चांगले विचार शेअर करतायत। विलास चौथा चेंडू हाताळताना काय विचार असेल, कारण पहिल्या चेंडूवरती 6, त्यानंतर 2, त्यानंतर 1। आता मात्र डावखुरा फलंदाज आहे, त्याच्यामुळे रणनीती थोडीशी चेंज केली आहे। डावखुरा आहे पण खरा खुरा आहे। मिड विकेट रिजन केलाय कव्हर, आउट ऑफ द पार्क इनटू द फॅन्स, सीमारेषा पार। इट इज करारावार अफलातून षटकार। काय सुंदर फटका पाहायला मिळाला। डावखुरा फलंदाज नेहमीच घातक असतो, अगदी युवी स्टाईल फटका पाहायला मिळाला। सुंदर फटका, चांगलीच सुरुवात झाली आहे बोत्रेवाडी या संघाचे। मातबर फलंदाज आहे, चौथ्या चेंडूवरती येतोय षटकार। आता गोलंदाज काय रणनीती आखेल, यावेळेला भन्नाट वेग धारण केलाय आणि इथे मात्र चेंडू निर्धाव येतोय। लॉफ्टेड फटका खेळायचा होता, मात्र थोडासा टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर होता, चेंडू मात्र निर्धाव येतो यावेळेला। नक्कीच लेग बायच्या स्वरूपात आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना 1 धाव इथे प्राप्त होते। धावसंख्या पोहोचले 16 आकड्यावरती। शेवटचा चेंडू असेल यावेळेला फुलारलेनचा चेंडू आहे। काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला हुलकावणी देऊन टाटा बब्बाय, हे तो चौकार। वाह, काय फटका होता, फटका चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा चेंडू राईट झाला आणि क्षेत्ररक्षकांना भेटली हुलकावणी, चेंडूने चौकार प्राप्त केला। नक्कीच धावसंख्या पोहोचल्या या चौकाराच्या मदतीने 20 या धावावरती। थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि सीमेरेषेपार चौकार जातोय। चांगली सुरुवात पाहायला मिळते टीम बोत्रेवाडी संघाकडून। दोन्ही सलामीचे फलंदाज किरण आणि प्रशांत। किरण आतापर्यंत 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत आणि 10 धावा या प्रशांतच्या बॅटमधून आल्या आहेत। टोटल स्कोर झाला आहे स्कोरबोर्ड 20। 19 धावा धावपलकावरती षटक क्रमांक 1 कंप्लीट झालंय आणि 1 षटक कंप्लीट झाल्यानंतर आता मात्र मेंटेटरी पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झालंय।
दुसरं षटक प्रगतीपथावरती संतोष घेऊन आला. संतोष देखील चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे देखील व्हेरिएशन आहे, विविधता आहे, प्रत्येक चेंडूवरती भिन्नता आहे. म्हणजे कधी राईज करतो, कधी टप्पा पुढे ठेवतो, कधी टप्पा मागे ठेवतो, कधी चेंडूला उसळी भेटते, तर कधी चेंडू सबमरीन राहतो. क्रिकेटचा चांगला अनुभव आहे या गोलंदाजाकडे. आता मात्र क्षेत्ररक्षण सजवतोय. डावखुरा फलंदाज नॉन स्ट्राइक एंड वरती आहे, रायटी फलंदाज आता स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. संतोष यावेळेस ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न, चेंडूने चांगलं कलेक्शन पाहते, चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि एकच धाव इथे प्राप्त केली जाते. पहिल्या चेंडूवरती येते एक धाव. धावसंख्या पोहोचली 21 आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते. अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू इथे हाताळण्याचा प्रयत्न होता आणि एकच धाव इथे प्राप्त करण्यात यश प्राप्त होते किरण. आता बॅटिंग मार्कवरती आपण प्रशांतला पाहतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आणि चौकार पाहायला मिळाला आहे. प्रशांत आणि किरणच्या खेळीच्या मोहात पडलेत आपले मोरे सर. श्रेयस वॉरियर सचिन मोरे यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी रोख कॅश प्राइज 501 रुपयाचे लावण्यात आलेले आहे. आता मात्र ऑन द मार्क आपण प्रशांत पाहतोय. मार्क वरती प्रशांतसाठी आता जाळं विणले गेले. प्रशांतसाठी कशी रणनीती आखले पहा. मिड ऑफ आहे, मिड विकेट देखील आहे. सरळ बॅटीने फटका व्ही शेप मध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक धावत सुटलेत. इथे मात्र थोडंसं फमलिंग, थोडंसं जमलिंग आणि इथे मात्र आणखीन जमलिंग तोपर्यंत नाही थांबलेत. एकीत रूपांतर दुसऱ्यात, दुसरी तर तिसऱ्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चोरती धाव घेतले, चोरटी धाव आणि संघाचा वाढवला. इथे मात्र भाव, संघाचा भाव वाढलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 24 आकड्यावरती. थोडस क्षेत्ररक्षकामध्ये चूक पाहायला मिळाली. त्यानंतर 3 धावा इथे यशस्वीरित्या प्राप्त केल्या प्रशांतने. दोघं बॅटर सलामीचे दोन्ही बॅटर अजून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहतोय. पहिला ब्रेक थ्रू पण आपल्याला प्राप्त करता आला नाही मिरासवाडी संघाला आणि एक महागडं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. त्यानंतर 2 चांगले चेंडू पाहायला मिळाले संतोष यांच्याकडून. या वेळेला आडव्या बॅटरीने फटका खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेला. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत पहा पुनश्च एकदा कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन आणि दोघांचं जबरदस्त आपण पाहतोय योगदान आहे. एक दुसऱ्याकडे पाहतायत, धाव घ्यायचे का, यस कॉल आला की लगेच जातायत, धाव कंप्लीट करतायत आणि हे खूप महत्त्वाचं असतं. कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन महत्त्वाचं असतं आणि याचाच फायदा दोन्ही फलंदाजांना होतोय. या 2 धावसंख्येनंतर धावसंख्या पोहोचल्या 26. थोडंसं ढिसाळसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला डीप मध्ये. यावेळेस मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, दाद मागितल्याने यस येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा सामना आता गोलंदाजाला करावा लागतोय, कारण इथे मात्र आपल्याला चांगले चेंडू खेळायचे, फेकी करायचे असतील तर व्हाईट वरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. इथे चांगला चेंडू आहे, चेंज ऑफ द पेस, गतीतील थोडंसं परिवर्तन केलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडूची थोडीशी गती कमी होते, थोडासा स्लोवर गतीने चेंडू बॅटमनच्या रिझन कडे जातोय आणि अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय. बॅट पासून दूर, बॉडी पासून दूर, सांगता निर्धाव, अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज कुठेतरी कमबॅक करण्यास आता सुरुवात करतोय. यावेळेस मोठा फटका पुन्हा एकदा सजवण्याचा प्रयत्न, दाद मागितले होते परंतु पुनश्च एकदा येतोय डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 27 या आकड्यावरती. चेंडू 2.5. वन ऑफ द गोल, लास्ट बॉल दिस ओव्हर. शेवटचा चेंडू. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल ठेवलाय, समोर आलाय आणि इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट आणि इथे मात्र चेंडू निर्धाव येतोय. टाळ्या वाजतायत गोलंदाजासाठी, टाळ्या वाजतायत. नक्की शेवटचे 3 चेंडू बिंदी गेंद डॉट बॉल 3 येत आहेत आणि धावसंख्या स्थिर आहे 27 या आकड्यावरती. 27 ऑन द बोर्ड. फक्त 7 धावा खर्च केलेत. पहिलं महागडे षटक, त्यानंतर संतोषजनक कामगिरी आपल्या संघासाठी टीम मिरासवाडी या संघाकडून. कारण गुलमोहर मोथरेवाडी या संघाची स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, डीप पर्यंत आपण बॅटिंग पाहतो. तर तिसरं षटक प्रगतीपथावर येणार आहे, स्लॉटचं षटक, महत्वाचं षटक. कारण की इथे धावा मिळवण्याचा प्रयत्न मानस असेल का धावसंख्येला अंकुश लावायचं काम गोलंदाज करेल आणि हे तिसरं षटक खूप निर्णायक असेल. या षटकामध्ये जेवढ्या मिरासवाडी संघ कमी धावा बनवेल ना तेवढं खूप महत्वपूर्ण असेल, कमी धावा देईल तेवढं खूप महत्वपूर्ण असेल. गणेश गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू गणेश यांचा काही समजला नाहीये, डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे 27 आकड्यावरती. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल. तरी ते यस टेक्निकल टीमचं आता काम वाढलंय. कृणाल म्हात्रे सर, तुमचं आता काम वाढलंय.
उठा उठा, तुमचं काम आलंय. आता जागे व्हा, समोर पहा. वाईट साठी तिसऱ्या पंतांच्याकडे नितीन दादा देखील सज्ज झाली आहेत. टेक्निकल टीम देखील आपली सज्ज झाली आहे आणि प्रत्येकाची लुकलुकणारी नजर आता मात्र टेक्निकल टीम कडे आहे. निर्णय काय येईल, निर्णय काय असेल. यस यस, वाईट बॉल येतोय. एक चांगला रिव्ह्यू ठरतोय कारण की तिसऱ्या चेंडू नंतर डॉट बॉल आला असता, परंतु चतुर इथे डिसिजन पाहायला मिळालं. वाईट बॉल येतोय. धावसंख्या 28. यावेळेस मोठा फटका, उंची दिली आहे चेंडूला, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या पोहोचला 29 आकड्यावरती. रमेश बोत्रे साहेब, वेळात वेळ नितीन दादा त्यांनी आपल्यासाठी काढलेला आहे. धावसंख्या 29 आकड्यावरती आपण मार्गस्थ असताना पाहतोय. पहिला वाईट, त्यानंतर एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू प्रशांत यांच्या बॅट मधून. या चेंडूला खेळून काढला आहे. चेंडू निघून चाललाय डीपला. चांगले कलेक्शन आणि तितकीच सुंदर फेकी पाहायला मिळते, परंतु 2 धावा यशस्वीरित्या इथं पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 31 ऑन स्कोर बोर्ड. धावसंख्या 31 झाली आहे. तिसरे षटक प्रगतीपथावरती गणेश असताना अतिशय सुंदर हाताळतोय. फलंदाजांना आतापर्यंत शांत ठेवले, हात खोलतायत. इथे पहा चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अप्रतिम गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी. चांगली गोलंदाजी जी राहिली आहे गणेशची. एकच धाव इथे प्राप्त होते. अतिरिक्त उसळी आणि चेंडू कुठेतरी बॉडीला, शोल्डरला टच करून घोषांकित क्षेत्रात जातोय. धावसंख्या पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. पहिल्या षटकानंतर काय दोन्ही गोलंदाजांनी सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी इथे केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका. कॉपी करण्याचा प्रयत्न होता. मागच्याच फटक्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असती, परंतु डॉट बॉल येतोय, निघून चालला आहे घोषांकित क्षेत्रामध्ये. घोषांकित क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल, आणखीन एक रेखाटली गेली आहे. गोलंदाज गणेश मात्र अप्रतिम गोलंदाजी सजवतोय. फलंदाज प्रशांत मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्याने ठेवतोय, मात्र त्याला कुठेतरी खंडित पाडतोय. पुलारलेनचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, पकडली झेल, होईल विकेटचं पतन. पहिल्या विकेटचा धक्का, पहिली विकेट माघारी परतली जाते. प्रशांतला परतावं लागेल. 33 वरती स्कोर चालू असताना विकेट पडते. प्रशांतची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु कॅच काय सुंदर पकडला. अगदी जाग्यावरती कॅच सुंदर पकडला भरत सर. पण जे क्षेत्ररक्षण सजवलंय त्याला अनुसरून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 9 बॉल 18 खेळी पाहायला मिळाले आपल्याला प्रशांतच्या बॅट मधून. ओमकार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत यांची जागा भरून काढण्यासाठी ऑन द मार्क. ओमकार ऑन द मार्क वरती असेल. मेरा लास्ट चेंडू असेल. प्रेसेस बॉल ऑफ द मॅच. मौल्यवान चेंडू आणि कोणासाठी मूल्य घेऊन येईल हे पाहावं लागेल, कारण की बॅटर चेंज होतोय आणि स्ट्रायकिंगला आपण ओमकारला पाहतोय. गणेश आतापर्यंत सुंदर गोलंदाजी राहिली त्यांची. या वेळेला ओमकार मैदानामध्ये आलाय. चेंडू हवेत, इन द एअर, फिल्डर इज कमिंग, अंडर नेट, जेल ड्रॉप, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस, नॉट विन फ्रॉम द मॅचेस असं म्हटलं जातं. इथे 2 धावा कंप्लीट केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. कॅच ड्रॉप होतोय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. धाव संख्या पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. पस्तीस धाव संख्या झाली आहे आणि 2 यस 36 धाव संख्या झालेत आणि पॅनलाइज केला आहे. तुम्हाला ज्या 2 धावा आहेत त्यातून मायनस केल्या जाणार आहेत, म्हणजे धाव संख्या होणार आहे.
2 ने चालू कर, +2 ने चालू कर. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. श्री आई वडदादेवी चषक सन 2025 स्पर्धा मानाची प्रथम पारितोषिक रोख कॅश प्राइज 30,000 माननीय श्री प्रवीण अशोकराव माने पिंटू दादा यांच्याकडून देण्यात आले. तर द्वितीय पारितोषिक रोख कॅश प्राइज 15,000 माननीय श्री विजय घारे नाना. त्याचबरोबर तृतीय पारितोषिक रोख कॅश प्राइज 10,000 माननीय श्री विनोद गुंजाळकर नाना. त्याचबरोबर प्रथम 4 चषक सौजन्य माननीय श्री नितीन दादा काळे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. मैदान सौजन्य माननीय श्री राहुल दादा पेंढारकर, माननीय श्री प्रशांत काळे साहेब, माननीय श्री सुधीर चव्हाण साहेब, माननीय श्री प्रशांत घारगे बापू. त्याचबरोबर यूट्यूब सौजन्य माननीय श्री सचिन दादा नलवडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर चषक सौजन्य माननीय श्री रमेश बोत्रे साहेब आज ते देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर मालिकावीर सौजन्य रोख कॅश प्राइज 3,333 माननीय श्री संपतराव साबळे साहेब उपसरपंच सांगाव यांच्याकडून देण्यात आलेला आहे. सरपंच आपल्याशी यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले, त्यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला आली आहेत. उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य आहेत माननीय श्री विकास शेजवळ साहेब. उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य माननीय श्री विकास साबळे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य माननीय श्री किरण यादव. सामनावीर चषक सौजन्य कैलासवासी वसंत बाळकृष्ण माने अप्पा यांच्या स्मरणात देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज सौजन्य माननीय श्री बजरंग केसरे. उत्कृष्ट गोलंदाज ऑफ द मॅच माननीय श्री गौरांश कदम. गेम चेंजर ऑफ द मॅच माननीय श्री मयूर कदम. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर ब्रँडेड गॉगल सौजन्य आहेत माननीय श्री गौरांश कदम. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर ब्रँडेड शर्ट सौजन्य आहेत माननीय श्री विशाल गुंजाळकर. त्रिमूर्ती मेन्सवेअर समालोचक सौजन्य माननीय श्री शशिकांत बोत्रे साहेब यांच्या हस्ते आज खेळपट्टीचा शुभारंभ झाला, ते देखील आज उपस्थित होते. पंच सौजन्य माननीय श्री महेंद्र धुमाळ, माननीय श्री विकास शेजवळ. बुके अँड नाश्ता सौजन्य माननीय श्री अरविंद दहिफळे, माननीय श्री अद्विक दहिफळे साहेब. त्याचबरोबर टीम जेवण सौजन्य माननीय श्री नाथाजी भायगडे साहेब. बॅनर सौजन्य माननीय श्री प्रितेश माने साहेब. त्याचबरोबर स्टंप आणि स्कोर बुक सौजन्य संकल्प कोऑपरेटिव्ह सोसायटी. सेफ्टी किट माननीय श्री सचिन चव्हाण साहेब. डीजे सौजन्य माननीय श्री विनोदजी शेजवळ साहेब यांच्याकडून देण्यात आलेला आहे. सिक्सर किंग अँड उदयनमुख खेळाडू सौजन्य त्रिमूर्ती मेन्सवेअर कराड यांच्याकडून देण्यात आलेला आहे. चेंडू सौजन्य माननीय श्री रवींद्र बोत्रे त्रिमूर्ती मेन्सवेअर. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. किशोर काटे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गुलमोहर बोत्रेवाडी या संघाकडून. तर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय संतोष आणि भरत. आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती किशोर. यश फुलरलेंचा चेंडू आडव्या बॅटने घेतलाय. समाचार चेंडू निघून चाललाय, सीमेपार येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. थोडस चेक करतील पंच. चौकार आहे की काय आहे चेक करतात. यस, चौकार भेटलाय पहिल्या चेंडूवरती. त्याचबरोबर पाणी सौजन्य माननीय श्री महादेवजी कदम साहेब. शीतपेय सौजन्य माननीय श्री प्रशांत शिंदे साहेब. त्याचबरोबर विशेष देखील सहकार्य या स्पर्धेला खूप जणांनी केले, त्यांचा देखील उल्लेख आपण षटक संपल्यानंतर घेणार आहोत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. पुन्हा एकदा वाफ. संपूर्ण एक्सलेंट एफर्ट ऑफ द बाउंड्री. दर्जेदार एफर्ट होता, मात्र हाताला चटका आणि संघाला लागतोय झटका 6 धावांचा. धावसंख्या पोहोचले 12 आकड्यावरती. चौकार आणि षटकार. काय स्वागत केलंय किशोर यांच्या गोलंदाजीचं. संतोष फुल फॉर्म मध्ये आज आपण पाहतोय. बॅट तळपते त्याची. स्वॅग से करेंगे आपका स्वागत. स्वॅग से स्वागत करतोय संतोष किशोर यांचे. किशोर पुन्हा एकदा काय रणनीती आखतायत. भन्नाट वेग धारण केलाय. वेगाला नाहीये दिशा, झाली आहे दुर्दशा. पंचांचा कॉल. इट इज अ व्हाईट बॉल. नक्कीच या व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचलाय 13 रन. धावसंख्या 13 झाली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी संतोष करतोय.
मेंढे पॉवर प्लेचा क्षेत्ररक्षक आत आहे, जाणतोय वॅकंट रिजन भरपूर आहे, वॅकंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. यावेळेस सुंदर निघून चालला आहे, वेग होता, ट्रेसर बुलेट प्रमाणे बॉल निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल. धावसंख्या पोहोचलाय 11 आकड्यावरती. वाईट बॉल नंतर एक चांगला डॉट पाहायला मिळाला. गोलंदाजानं आता कमबॅक केलाय. एक तेरी तो एक मेरी, तू शेर तर मी सव्वा शेर. पलटवार करतोय आता गोलंदाज देखील. पहा ब्लॉक होल, काय चेंडू होता, भन्नाट वेग, डायरेक्ट फ्रंट वरती जाऊन आदळला गेलाय. यस, डेली प्लेट म्हणजे आपल्या बॅटला चेंडू ज्यावेळी ब्रश होईल त्याच वेळी आपण धाव कंप्लीट करू शकता. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक दुसरा इथे डॉट बॉल येतोय. पहिल्या 2 चेंडू नंतर पुनरागमन करताना आपण पाहतोय किशोर यांना. नक्कीच किशोर पुनरागमन करतोय, संघर्षाची वाट प्रज्वलित करतोय. यशासाठी पुनरागमन. यावेळेला अलॉंग द ग्राउंड चेंडू इनफिल्डचा क्षेत्ररक्षक थोडासा खडबडला, डीप मधून वेगाने आलाय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. आणि इथे आणखीन एक टाळ्या वाजतायत मैदानाच्या आतमध्ये. चुकी होते, 3 धावा इथे प्राप्त होत आहेत. धावसंख्या पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळाली आपल्याला पहिल्या मॅच मध्ये बोथरेवाडी संघाकडून. यावेळेस देखील मिरासवाडी संघाने खास करून संतोषच्या बॅटने पुनरागमन करून दिले संघासाठी. धावसंख्या पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. भरत पहिला चेंडू फेस करेल. आतापर्यंत नो स्ट्राइक एंड वरती उभा होता, आता स्ट्राइक एंड वरती आपण भरत यंदा पाहतोय. भरत ऑन द मार्क. किशोर काटे काय रणनीती आखेल. आतापर्यंत संतोष होता, आता आहे भरत. यावेळेला पहा, चूज द गॅप, चूज द गॅप. गॅप शोधून काढलाय, भेदून जाईल. दोघांच्या मध्ये गॅप शोधला आणि गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला आणि इथे भेटलाय एक अफलातून चौकार. धावसंख्या पोहोचल्या चौकाराच्या मध्येने 20 या आकड्या 18 या आकड्यावरती. सुंदर फटका पाहायला मिळाला भरतने पहिला चेंडू आणि काय सुंदर गॅप फाउंड केला आणि त्या गॅप मधूनच चेंडू सीमेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना सहज गतीने सीमा पार होते आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार येतोय. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. तोपर्यंत आपण विशेष सहकार्य मान्यवरांचा उल्लेख करूयात. ट्रायडेंट लॉजिस्टिक माननीय श्री प्रशांत माने, माननीय श्री संतोष चिद्रुक, माननीय श्री तुषार कोळेकर, माननीय श्री शांताराम. 4 on 20 20 12-15 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. दोन धावांची पेनल्टी आपल्याला आहे. 36 स्कोर झाला आहे. 37 पाहिजेत, 20 झालेला आहे स्कोर. या ओव्हर मध्ये 18 आल्याने पॅनलाइज केलेल्या 2 20 झाल्या. बारा चेंडू 17 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 17 12 चेंडू 17ची गरज असणार आहे. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी चुकी होते, चुकतो तो माणूस, चूक सुधारतो तो देव माणूस. या वेळेला 38 क्षेत्ररक्षकाला कव्हर केलाय, त्याला हुलकावणी दिली चेंडूने. नक्कीच एक धाव इथे प्राप्त होते. धावसंख्या पोहोचली 21 या आकड्यावरती. प्रशांतच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव प्राप्त होते. मॅच बनली आहे 11 चेंडू 16 धावा.
11 चेंडू 16 धावांची आवश्यकता असताना प्रशांत आता कशा प्रकारे रणनीती आखेल. डावखुरा गोलंदाज आहे ज्याच्याकडे नैसर्गिक ताकद असते, नैसर्गिक अँगल त्याच्याकडे असतो. तो कोण बनेल का? यावेळेला चेंडू हवेत उडवलाय इनटू द एअर. फिल्डर वॉज कमिंग अंडरनेट अँड टेकन. पकडले कॅच. परतावं लागेल संतोष यांना. प्रशांतने संतोष यांचा खेळ इथे समाप्त केला आहे. 7 चेंडू 17 धावा. चांगली बॅटिंग राहिली संतोष यांची. धावसंख्या स्थिर आहे 21 आकड्यावरती. पहिला ब्रेक थ्रू मिळवला गेला आहे. प्रशांत यांनी पहिली विकेट संघासाठी मिळवून दिली आहे. कमबॅक केला आहे. मॅच बनले आहे श्रीसर, कारण की लो स्कोरिंग मॅचेसच आपल्याला शेवटपर्यंत जाताना पाहायला मिळतात. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज असणार आहे आता. 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल. आणि प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी करतोय. किरण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. किरणला पाहतोय आपण बॅटिंग मार्क वरती. संतोष परतला आहे. 10 चेंडू 16 धावा. 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता असताना न्यू बॅटर ऑन द मार्क. पहिला चेंडू खोदून काढलाय, मात्र इथे सारे गम पडला हातात होता, मात्र हातात पकडून ठेवला असता तर मॅच हातात आली असती. हातापासून आता मॅच दूर जाईल का? कारण किरणला संधी भेटते तो नशीबवान. मिळालेल्या संधीचं सोनं करतो तो बुद्धिमान आणि संधी बनवतो तो विजेता. संधी बनवली होती गोलंदाजानं, मात्र हातात ठेवता आली नाहीये. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवला आहे. दाद मागितली होती परंतु येतोय डॉट बॉल. यस, नक्कीच डॉट बॉल येतोय. फलंदाज कुठेतरी दडपणात गेलाय की काय? गोलंदाजाने अप्रतिम वेग धारण केलेला आहे आणि वेगाला आहे थोडंसं नियंत्रण आणि रायझिंग पण चेंडू होताना आपण पाहतोय. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक येतोय, पकडतोय, झेल होईल विकेटचं पतन. एक संधी भेटली होती, मात्र भेटलेल्या संधीचं सोना करता आलेलं नाहीये. फलंदाज होतोय बाद. मैदानाच्या आतमध्ये एक चूक महत्वाची आहे. एका चुकीची किंमत भोगावी लागेल, कारण जो जिंकला तो या स्पर्धेत थांबला आणि जो या स्पर्धेत थांबला त्यानं स्वप्न पाहिलं. चांगला स्पेल पाहायला मिळाला प्रशांत यांचा. कमबॅक करून दिला आहे, कारण पहिलं महागडं षटक किशोर यांनी हाताळलं गेलं होतं, परंतु त्यानंतर काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते प्रशांत यांची. पहिल्या चेंडूवरती 1, त्यानंतर विकेट, त्यानंतर 1, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर महत्वाची विकेट. भरत यांना परतावं लागतंय. सुंदर गोलंदाजी, कमबॅक करणारे. मी बोललो होतो गुलमोहर संघ सहजासहजी हार मानत नाही. खेचून नाही तर ओढून आणण्याची ताकद या संघामध्ये आहे. पाहूयात आपल्या संघासाठी मिरासवाडी या संघासाठी 3ऱ्या नंबरचा खेळाडू काय करेल आपल्या संघासाठी, कारण की मॅच आता ऑन झाली आहे. विलास ऑन द मार्क. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. आपण विलास यांना पाहतोय. विलास फर्स्ट क्लास बॅटिंग करावी लागेल. समीकरण बनलं आहे. 7 चेंडू आणि 15 धावा. 1 चेंडू महत्वाचा असेल. शेवटचा बॉल. यावेळेस मोठा फटका सुटण्याचा प्रयत्न. कॅच साठी गेला होता, परंतु इथे कॅच ड्रॉप होते. पहिली तर घेतलीच आहे आणि दुसरीचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वीरित्या पूर्ण. शेवटच्या चेंडूवरती 2 धाव येते. धाव संख्या पोहोचली आहे 24. मॅच बनली आहे श्रीसर. 6 चेंडू 13 धावा. नक्कीच मॅच बनली आहे. आता मात्र मिरासवाडी या संघाकडून मॅच बनली होती. आपण पाहिलं गुलमोहर बोत्रेवाडी संघाकडून या षटकामध्ये मॅच बनली होती, मात्र आपण वारंवार 2 झेल ड्रॉप केले आणि त्याच्यामुळे आता तुमच्यावरती अडचण आली आहे. संघावरती आता अडचणीच्या छायेमध्ये संघ आहे. चला तर थोडं स्पीड घेऊया. अगदी हेलिकॉप्टर आलं होतं मैदानाच्या वरून, संचलित झालं. हेलिकॉप्टर प्रमाणे बॅट मधून हेलिकॉप्टर उडवले जातील का, कारण की मॅच बनली आहे. चला तर गुलमोहर बोथरेवाडी संघ स्पीडअप घ्यायचंय. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. समीकरण आता राहिले 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 13 धावा. किरण गोलंदाजी मार्क वरती उतरलाय. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. मॅच बनेल का? मॅच दोन्ही साइडून ऑन आहे. फक्त जो संघ लावेल तो मॅच जिंकेल. फलंदाज ने जोर लावला तर
इथे विजय मात्र मिरासवाडी संघाला प्राप्त होईल. जर किरणने जोर लावला तर इथे मात्र विजय आपल्याला पाहायला मिळेल बोत्रेवाडी संघाला. दोन्हीही किरण पहिला चेंडू स्लोवर वन मात्र व्हाईट बॉल पंचांचा कॉल येतोय आणि कुठेतरी लाईन भरकटली. ज्या वेळेला अशी स्थिती मैदानामध्ये होते ना त्यावेळी आपल्याला गोलंदाजीवरती नियंत्रण आपलं असलं पाहिजे. इथं नियंत्रण सुटलंय, व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या पोहोचल्या 25 आकड्यावरती. 6 चेंडू 12 धावा. 12 धावांची गरज आहे यावेळेस. स्लोवर वन होता, फिरकी होता, बोट गर्रकन चेंडूवरून फिरवली आणि चेंडू मात्र निर्धाव येतोय. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. पाच चेंडू 12ची गरज. यावेळेस फुलर यांचा चेंडू मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न होता. ज्युसी फुलटॉस दिला होता परंतु संपूर्ण फायदा घेता आला नाही. एकच धाव इथे प्राप्त केली जाते आणि इथे थोडंसं फंबलिंग बॅकअप नाहीये त्याचं पण भुगतान इथे भोगावं लागतंय. परत देखील चूक होते परंतु 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. काय इथे पाहायला मिळतंय टफ मॅचेस मध्ये असं घडतं, प्रेशर असतो. 4 चेंडू 10 धावा. 2 धावा येत आहेत विलासच्या बॅट मधून. 4 चेंडू 10 धावा. 10 धावा 4 चेंडू. काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपण पाहतोय. बॅकअप गरजेचा असेल. धावसंख्या संघाची झाली आहे 27. 10 धावांची आवश्यकता. चेंडू राहिले 4. नोचा रिव्ह्यू इथे घेतलाय. आता टेक्निकल टीमचं थोडंसं काम वाढलंय. चला नितीन दादा आलेत आपले, चेकआउट करतील. इथे जर नो आला तर आता मात्र अडचण होईल आणि इथे जर बॉल सेफ असला तर मात्र यस नितीन दादांचा निर्णय येतोय. इट इज अ बीमर. आता भोंगा वाजेल. पंचांचं बोट गर 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 फिरेल. आता मात्र समीकरण थोडंसं बदलेल. नो बॉल आहे. समीकरण बदललंय. सुदर्शन चक्र फिरवले कारण की हा फ्रीट असेल. 5 बॉल 9ची गरज. पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धाव इथे प्राप्त होते. मॅच ऑन आहे. 4 चेंडू 8 धावा. अगदी फ्रीटचा फायदा घेता आला नाही श्री सर. इथे काहीतरी जोखमीची बाजू घेता आली असती फलंदाजाला. जोखीम घ्यावी लागेल, अडचण पत्करावी लागेल. मॅच आता अडचणीच्या स्थितीत आहे. अडचणीमध्ये काय गोलंदाजी आहे, गोलंदाज आहे की तोपखाना. चेंडू मात्र बिंदी गेंद निर्धाव येतोय. आपण पाहिलं थोडासा लडबडला, थोडासा खडथड प्रवास राहिला. नो देखील आला, वाईट देखील आला. त्याच्यानंतर हा कमबॅक. काय कमबॅक राहिला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुंदर चेंडू हाताळला. अगदी हॅप्पी वाली फिलिंग आली आपल्याला पाहायला मिळते गुलमोहर संघाकडे. आता मात्र मॅच ऑन आहे. 3 चेंडू 8 धावा. हृदयामध्ये धडधड वाढले, पोटामध्ये गुदगुल्या होत असतील. काय होईल, काय असेल चित्र. पोटामध्ये गुदगुल्या होत आहेत, पोटामध्ये कळ येते. यावेळेला फक्त डिफेन्स केलाय चेंडू. बॅकफुटवरती घेऊन स्क्वेअर कट आणि इथे एक सिंगल येते. समीकरण जर पाहिलं तर आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. 2 चेंडू 7 धावा. समीकरण कुठेतरी आता मिरासवाडी या संघाकडून अवघड कठीण मार्गावरती होत जात आहे. कारण किरण अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सजवतोय. टप्प्यावरती नियंत्रण आणि बोटातली जादू. जशी बोटी चेंडूवरून गर्रकन फिरतायत तसा चेंडू गुलाम होतोय आणि हा गुलाम जखम देतोय मिरासवाडी संघातील फलंदाजांना. फलंदाजाला आता हात खोलावे लागतील. हात अक्षरशः बांधून ठेवलेत. आता मात्र पेटून उठावं लागेल. जिंकायचं असेल तर 2-7 धावांची आवश्यकता. इथे दांडी गुल. बॉल गोज लाईक अ ट्रेस बुलेट. बोल्ड होतोय. आता मात्र 1 चेंडू 7 धावा. हा महत्वाचा चेंडू होता आणि त्या महत्वाच्या चेंडूवरती सुरेख कामगिरी आपण पाहतो किरण यांच्या मार्फत आपल्या संघासाठी. 1 चेंडू 7 धावा. आता काय असेल. 1 चेंडू 7 धावा. एक जर चूक गोलंदाजाकडून राहिली तर पुन्हा मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो.
गोलंदाज हुशार आहे, चाणाक्ष आहे, चांगल्या रीतीने आतापर्यंत त्याने धावसंख्या रोखल्या, चांगल्या रीतीने आतापर्यंत डिफेन्स केले. आता मात्र एक चेंडू 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. किरण अप्रतिम गोलंदाजी करतोय, हॅपी व्हॅली फिलिंग आता जर पाहिलं तर टीम गुलमोहर बोत्रेवाडी या संघाच्या क्राऊड मध्ये निर्माण झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर उतरला गेला टीम मिरासवाडी या संघाकडून. नवीन बॅटर काय करेल तर फलंदाज नॉट स्ट्राईक एंड वरती असेल, कानात काहीतरी कुजबुजलाय, म्हणजे षडयंत्र फलंदाजाने सुद्धा रचलंय. काय षडयंत्र रचलंय ते आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळेल. तर मात्र एक चेंडू उरलाय, 7 धावा राहिलेत आणि इथे आडव्या बॅटीने फटका सजवलाय, चौकार येतोय. मात्र इथे विजय प्राप्त होतोय टीम गुलमोहर बोत्रेवाडी. नक्कीच विजयाची भूमिका निभावली आहे गुलमोहर बोत्रेवाडी या संघाने. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला परंतु विजय घेऊन नाही आला आणि 3 धावांनी गुलमोहर बोत्रेवाडी संघ विजयी ठरतोय. टॉस होतोय, डी